काय रोहित, असं का वाटतंय तुला? अगं आई, कारण मी रियालिटी पाहतोय. आजकालच्या युथला कुठल्याही गोष्टीचा सिरियसनेस नाहीये. आपण आपला पैसा घालवतो, वेळ घालवतो, ह्यांना संधी देतो, मोठे मोठे प्रोजेक्ट देतो आणि हे काय करतात? फक्त आणि फक्त घाण करायची असते ह्यांना. 2-4 रील्स टाकायच्या, त्याला व्ह्यूज आले, लाईक्स आले की खुश व्हायचं, बास. कुठल्याही गोष्टीचा सिरियसनेस नाही आजकालच्या पिढीला. आई, ह्यांना ना काहीही बिल्ड करायचं नाहीये. ऋषी तुला काहीतरी आयडिया देतो आणि तू सुद्धा लगेच ती मान्य करतेस. रोहित, नाही, आताची पिढी आहे ती परिस्थितीला ऍडजस्ट करून जगणारी नाही, परिस्थिती बदलून जगणारी पिढी आहे, लक्षात ठेव. आणि मुळात आताच्या पिढीला स्वतःचा आवाज, स्वतःचं म्हणणं ठामपणे जगासमोर मांडता येतं. तुमच्यासारखं नाही वरिष्ठांचे ऑर्डर्स घ्यायचे, फक्त हो हो म्हणून मान डोलवायची आणि ऍडजस्ट करत जगत राहायचं, हे असं येत नाही. कम ऑन ऋषी. नाही, या मुलांना संधीच कमी मिळाली आहे दादा. जी काय थोडीफार संधी मिळाली ना, ती सुद्धा एखाद्याच्या आडनावामुळे, पैशामुळे, ओळखीमुळे त्यांच्याकडनं हिसकावून घेतली गेली. पण ही मुलं तरीही हार नाही मानत. किती वेळा पडले ना तरी परत उभा राहायची हिंमत आहे त्यांच्यात. हे बघ ऋषी, मला तुझं मोटिवेशनल स्पीच ऐकायचं नाहीये. मी जे बोलतोय ते प्रॅक्टिकली बोलतोय, कारण इथे आपला इन्व्हेस्टर्सचा पैसा लागलेला आहे आणि ह्या पिढीसाठी आम्ही आमचा पैसा का वाया घालवायचा? मोटिवेशनल स्पीच द्यायचा मला इंटरेस्ट पण नाही. मी रियालिटी सांगतोय तुला. तुम्ही एसी केबिन मध्ये बसून या मुलांना जज करताय. मी या मुलांमध्ये राहिलोय, त्यांची भूक, त्यांची ॲबिलिटी बघितली आहे मी. अरे फी भरायचे पैसे नाही म्हणून रात्र रात्र काम करतात आणि सकाळी लेक्चर्स अटेंड करतात. रात्रभर जागून अभ्यास करतात काहीतरी करून दाखवण्यासाठी. एका होतकरू मुलाला चान्स दिला ना तर तो आजूबाजूच्या 4 मुलांना घेऊन मोठा होतो दादा. आणि ही श्रीमंत घरची मुलं, यांना फक्त पैसा उधळायचा कळतो. हो, मग आता तू काय करतोयस? ह्या प्रोजेक्टवर पैसा वेस्टच घालवतोयस ना? मी फक्त एक आयडिया देतोय, डिसिजन आईच्या हातात आहे. आणि दादा, डिफरन्स इतकाच आहे की तुला या मुलांमध्ये प्रॉब्लेम दिसतोय, मला ॲबिलिटी दिसते. रोहित, ऋषी, मला वाटतं उद्या आपण हा यूथ प्रोग्राम लॉन्च करू. अगं पण आई. रोहित, डोंट बी सो नेगेटिव्ह. बघूया ना, लेट्स सी. उद्या हा जो सगळा यूथ येईल